सो ह्यो आमच्या घराकडला रस्तो आणि हा आमच्या रवनाथाचं देऊळ आणि त्या महादेवाचं देऊळ. सो आज आम्ही तुका कोकम बद्दल काही सांगूचा आमचं तुमका. सो ही कोकमात सुकलरी हे आम्ही सुकायला आणि ह्याची आता आम्ही आगळात घालतलो काय ह्याची मग कोकम तयार जातला आणि हे आम्ही मालवणी आणि कोकणी भाषेत सोला म्हणतो. सो ही कोकमचा एक फळ असतं ते का आम्ही भिरणा म्हणतो. त्याच्यातले हे बिया आहोत. हे जेव्हा आता फळ असताना कोकमचा तेव्हा हे खाऊचे असतं, खाऊ शकता तुम्ही, पण हे स्टोर करून ठेवणंच नाही म्हणून आम्ही हे सुकवलेले असत आणि हे आम्ही काल सुकत घातलेले आणि हे आम्ही एकदम कोरडे झालेले असत, एकदम कुरकुरीत. सो ह्या बियांपासून आपण काय काय बनवू शकतो याचे मी आता तुमका उपयोग सांगतो. सो या बियांपासून हे बघा, हे असे त्याच्यातून बी येतात, ही बी असतात, ह्याचं तेल काढतात आणि ह्याचं बटर तयार करतात. बटर ह्या गावठी बटर असतं का आणि ह्याचं तेल ज्यांचे पाय दुखतं, ज्यांची ढोबरा दुखतं, ज्यांचा कसे आजार असतात त्यांना ह्या तेल उत्तम असा. सो ह्याचा बरेच काय काय पदार्थ करतात ह्या बियांपासून. पदार्थ म्हणजे खाऊचे ना असे आयुर्वेदिक असे. सो हे सुकलेले बिया असतात आणि हे वले बिये तडेचे हे वले बिये असतात ना ते आता तसेच जातले सुकले. हे वले असतात म्हणजे अजून सुकाव नाहीत, कोरडे. आणि ह्याची भिरणं सगळ्यात पहिले तुम्हाला सोला जर काढायची असणार, मी मराठीत बोलतोय थोडा वेळ, ज्यांना लोकांना कळायचं नाही त्यांना कळा नाही. सो गावठी भाषेमध्ये आम्ही त्याला भिरणं म्हणतो. त्याच्या बिया आहे द्या आणि ह्या बियांची आता मी तुम्हाला प्रोसेस दाखवते म्हणजे बिया कशा बाहेर येतात. ते फळ असतं कोकमचं, ते आधी असं उभं फोडायचं, मग त्याच्यातून व्हाईट कलरच्या किंवा रेड कलरच्या ह्या बिया येतात. अशा ह्या सुकलेल्या आहेत, थोड्याशा बिया येतात. ते फळ पण आम्ही तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दाखवू. सो तुम्ही बघा, ह्या असं बिया येतात. ते आधी जर तुम्हाला सोलं बनवायची असतील कोकम तर तुम्हाला ती सालं त्यांची सुकत घालावी लागतील अशी तोडून छोटी करून.